Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navin World. Me, Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे 24 hours duty, रेडी झालो आहे. रचना आहे किचनमध्ये, नॉर्मल रुटीन चालू झालं आहे. टिफिन रेडी करत आहे आणि नायसाची पण स्कूल आहे, सो लवकरच ती पण थोड्या वेळात उठणार आहे. सो यस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज गुड मॉर्निंग. सो ब्रेकफास्ट रेडी. आज काय ब्रेकफास्ट? चहा चपाती. आणि टिफिनमध्ये काय आहे हे तुम्ही नक्कीच यूट्यूब शॉर्ट्स आमचे बघत राहा. चलो चलो बाय बाय, काळजी घे. सो सनी गेला हॉस्पिटलला. आता माझ्याकडे 20 मिनिट्स आहेत. थोडंफार व्हिडिओ एडिट करते कारण माझी ना ॲक्च्युली आज खूप घाई आहे. म्हणून मी आज नाश्तासुद्धा काही एक्स्ट्रा नाही केलं. सनीला चपाती दिली कारण व्हिडिओ माझा एडिट नाही झाला आहे. युजली रायसा गेल्यानंतर मी व्हिडिओ एडिट करते आणि नाही बोललो तरी 1 तास असाच जातो माझा व्हिडिओ एडिटिंगमध्ये, 1 ते 1.5 तास. आज मला जायचं आहे शूटला. माझं नवरात्री शूट आहे. आज आहे 30th, नवरात्री 3 तारीखला आहे. म्हणून एकदम अचानक ठरलं की शूट करायचं आहे. आज सनी नाही आहे माझ्याबरोबर आणि मला ट्रॅव्हल करायचं आहे दुसऱ्या जागेवरती. सो थोडंसं मला भीती पण वाटते आहे. भीती म्हणजे कसं, युजली ना सनी असतो जेव्हा पण मी ड्राईव्ह करते आणि कोणतरी असतं. आज मी एकटीच असणार आहे, पण ठीक आहे, इट्स ओके. मग आता मी फटाफट व्हिडिओ एडिट करते. प्लॅन माझा असा होता की नायसा गेल्यावरती इमिडिएटली मी जाणार होती, बट मला नाही ते पॉसिबल होणार. माझं थोडंफार त्यानंतर 1 तास घरी जाईलच, कारण जेवढं मी लवकर जाईल तेवढं मी लवकर येईल. कारण शूट काहीतरी खूप छान असणार आहे. ह्याच्या आधी तुम्ही असा शूट माझ्या पेजवरती नाही पाहिला किंवा माझ्याबरोबर सुद्धा नाही पाहिला. म्हणजे मी असा शूट कधीच केलेला नाही आहे. म्हणून मी खूपच एक्सायटेड आहे. जेव्हा मला ह्या शूटचं कॉन्सेप्ट कळलं मी इमिडिएटली येस बोलले. मी बोलली येस, आपण करूया. थोडंसं वेगळं आहे अँड आय होप तुम्हाला सुद्धा ते आवडेल. मी ऑफकोर्स शूट काय आहे त्याच्याबद्दल आजच्या व्लॉगमध्ये मी नाही सांगणार आहे. आय जस्ट वॉन्ट यू पीपल टू वेट फॉर ऑल द इमेज. आय होप की आम्ही जो कॉन्सेप्ट घेऊन येतोय तो तुम्हाला सुद्धा आवडेल. सो थोडंफार मी ग्लिम्स दाखवेलच, असं नाही की नाही दाखवणार, कारण आज मला व्लॉग शूट करायचाच आहे. सो कोण असणार आहे, माझं मेकअप कोण करणार आहे आणि फोटोग्राफी कोण करणार आहे, लोकेशन मी थोडंफार दाखवेल. सगळं दाखवलं तर तुम्हाला पूर्णपणे आयडिया येऊन जाईल. सो डोंट वॉन्ट दॅट. चला मग मी जरा नायसाची तयारी करते, नायसाला स्कूलला जाण्याची, तिचं ड्रेस वगैरे काढते. सो आता वाजले आहेत 9:10. मी ॲक्च्युली 7:15ला निघणार होती. मी फ्री झालेली, माझं 8 वाजताच व्हिडिओ एडिट झालेला, बट नायसाला थोडंसं लेट झालं कारण नायसा उठतच नव्हती. बट येस, नायसासुद्धा ऑन टाइम स्कूलला पोचली आहे आणि मी माझी बॅग वगैरे सगळी भरले. मला ज्या गोष्टी घ्यायच्या होत्या त्या सुद्धा सगळ्या घेतलेल्या आहेत आणि मी खूप एक्सायटेड आहे या शूटसाठी. खूप असं पब्लिकमध्ये मी शूट करणार आहे. युजली एक लोकेशन आम्ही चूज करतो आणि मग त्यानुसार शूट होतं, पण यावेळेस खूप वेगवेगळ्या लोकेशन्सवर होणार आहे. सो ते तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळेलच. सो चला मग आता मी निघतीये आणि पुढे मला जसं पॉसिबल होईल तसं मी तुमच्याबरोबर गोष्टी शेअर करेल. आणि कोण असणार आहे माझं मेकअप आर्टिस्ट, मला कोण तयार करणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेल. सो लेट्स गो. सो फायनली मी पोचली आहे आणि तुम्ही यांना ओळखतातच, वैजूताई. सो मी यांना नाही सांगितलं मग काय करणार आहोत, ते फोटोजमध्येच त्यांना समजू दे की काय आहे. सो एवढं फक्त सांगेल की मेकअप म्हणजे ऑलमोस्ट याच्यात नो मेकअप असणार आहे आणि मिनिमल मेकअप केला तर केला. आणि खूप एक्सायटेड होत. एवढं सगळं काय मी घेऊन आली आहे, बस असंच दाखवू शकते. सो थँक्यू सो मच. ताईंनीच अप्रोच केलं, ताईंनीच हा कॉन्सेप्ट आणलेला आहे आणि मी एका झटक्यात रेडी झाली, काही न विचार करता, कारण खरंच खूप छान आहे आणि धमाल येणार आहे ना. सो चला. आणि तुमचं गाव किती सुंदर आहे, मस्त सगळीकडे हिरवळ हिरवळ, एकदम भारी वाटत होतं येताना. चलो तर आता रेडी होऊया आपण फटाफट. सो
फायनली आम्ही पोहोचलो आमच्या लोकेशनवर. हे ह्या दादा आम्हाला एकदम सुखरूप घेऊन आलेले ते असतात. आणि हे जे दोन पुढे आहेत ते आमचं म्हणजे माझं फोटोग्राफी करणार आहे. थांबा दादा तुम्ही दोघांनी पण थांबा. तुमचं नाव काय दादा? प्रीतम. हे आणि तुम्ही? हा नीरज. धीरज आणि प्रीतम दादा. धीरज दादा आणि प्रीतम दादा माझे फोटो काढणार आहेत. आणि मला थोडीशी भीती वाटते आतमध्ये जायला. साबीब ना ना टेन्शन नाही. तुम्ही थोडी येणार आहात आतमध्ये. आतमध्ये मला जायचंय. स्वतः वाजले आहे 1:30 आणि इथे आमचे जेवढे फोटो काढायचे होते ते काढले आहेत. आता आम्ही चाललो आहोत नेक्स्ट लोकेशन वरती. सो चला, मस्त झाला फोटोशूट, मजा आली. परत एकदा एक न्यू कॉन्सेप्ट आणि फटाफट झालं. मेन म्हणजे वाजलेत बघा आता किती 4:50. मी आलेली किती वाजता? 10:30 आणि क्विक झालं. सो आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडेल. लवकरात लवकर आमचं काम बघायला मिळेलच इंस्टाग्राम वरती. सो यू पीपल स्टे ट्यून आणि ह्यांचे डिटेल्स तुम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलेच आहेत. सो चला मग, थँक्यू सो मच वैजूताई. मस्त जेवण होतं. वैजूताईने एवढं छान जेवण केलेलं. चण्याची उसळ, म्हणजे आता मी त्याला तेच म्हणते, तुम्ही काय म्हणता? आमच्याकडे चणा डाळीची भाजी. हा, तर ते मस्त काय वांगा बटाटा टाकून एकदम भारी असं स्पायसी. तोंडाला पाणी आलं माझ्या. थँक्यू सो मच, मजा आली. भेटू आपण लवकरच परत एकदा. चला, थँक्यू. सो आता वाजले आहेत 7:25. मी आली काहीतरी 5:30 वगैरे आणि पहिले फटाफट फ्रेशन अप झाले आणि झोपली. एवढी झोप येत होती ना मला. गाडी चालवताना पण झोप येत होती. सनी मला फोन करत होता की तू पोचली ना म्हणून. सो फायनली छान झाला आजचा शूट. सॉरी मी काही जास्त शूटच नाही करू शकले, कारण जेव्हा फोटोज येतील तेव्हा तुम्हाला समजेल की किती ते हेक्टिक झालं असेल. बट खूप छान एक्सपिरियन्स होता. आज लोकांबरोबर खूप कनेक्ट होता आलं, कारण तुम्ही पाहिलं असेल जास्त करून एक तर कोणत्या तरी एकाच जागेवर असतो आणि मग तिथे फोटोशूट करतो, किंवा कोणत्या तरी असं यु नो वाडा वगैरे असेल तिथे एक फोटोशूट असतो. बट जे आज फोटोशूट होता ना तो डिफरंट होता. आणि किती लवेबल लोक भेटली. तर मी ना असं स्पष्ट सांगू पण नाही शकत आहे, बिकॉज आय वॉन्ट की जे पण फोटोशूट मी जो केला आहे तो तुमच्यापर्यंत ॲज अ सरप्राईज येऊ, कारण मेहनत घेतलेली आहे त्याच्या पाठीमागे. सो आली आणि फक्त फ्रेशन अप होऊन झोपली. पण पसारा एवढा आहे ना माझा, कारण शूटला जे सगळे कपडे वगैरे घेऊन गेले ते असेच तिथे पडले. तर आता ते सगळं काही बॅगमधून अनपॅक करते. आणि नायसा मॅडमला कुठे जायचंय? कुठे गेली? नायसाला जायचंय मॉलमध्ये, कारण खूप दिवस झाला आपण मॉलमध्ये पण नाही गेलोत. आणि तिला असं झालं की आई प्लीज चल ना मला घेऊन. अवतार बघ बाबू तुझा. मॉडेल? आय एम अ मॉडेल. हे असं आहे एवढं लहान याच्यात वयात काय ना काहीतरी. आणि एक स्क्रंच ऑब्सेस्ड कडनं पार्सल रिसीव्ह झालेलं आहे. सो लास्ट टाइम तिने मला क्रोशेचे स्क्रंचीज पाठवलेले आणि यावेळेस सुद्धा तिने अजून ॲडिशनल कलर्स पाठवले आहेत. एवढे छान आहेत ना, ह्याची क्वालिटी एवढी अप्रतिम आहे. आणि कलर्ससुद्धा तुम्ही बघा किती मस्त आणि सुदिंग कलर्स आहेत. तुम्ही आत्तापर्यंत जर कोणी घेतलं नसेल तर नक्की विजिट करा तिच्या पेजला. कोणाच्याही हेअरला इझिली हे फिट होतात आणि एवढे छान दिसतात ना वेअर केल्यानंतर. इवन नायसाला सुद्धा आवडतं. माझा फेवरेट कलर कोणता आहे? हा पर्पल, पिंक अँड ब्ल्यू अँड हा, असं करून ही सगळं माझ्या गोष्टी घेते. माझा फेवरेट आहे. रबर बँड माझ्या हाताला लावते.
त्याचबरोबर तिने छान असे किचन सुद्धा पाठवले हे आहे. बघा वाव अशी वाव घालून ना. वाव, हे खरंच खूपच गोड आहे. म्हणजे बघा ना, ह्यात माझं इनिशियल आहे, सनीचं इनिशियल आहे आणि नायसाचं इनिशियल आहे. नको. किती छान आहे आणि मस्त किचन आहे. मी नको नक्कीच गं. ह्याला यूज करेल. अँड त्याचबरोबर तिने एक छान असं ब्रेसलेट सुद्धा पाठवलं आहे. सो थँक्यू सो मच क्रंच ऑब्सेस्ड. आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी हिचं लिंक दिलेली आहे इंस्टाग्रामची, तुम्ही नक्की विजिट करा. थँक्यू सो मच. थँक्यू. ही दीदी आहे आणि ही मी आहे. ओके. फक्त गेम फक्त तेवढंच. आणि आई बोलेल बाहेर निघायचं तर बाहेर निघायचं. ठीक आहे, ठीक आहे का, ठीक आहे का. सो आम्हाला 1000 रुपीजचं वाउचर मिळाले टाइम झोनचं आणि तो लवकरच एक्सपायर होणार आहे. नाहीसा, तू पर्स का आणते? चेक करायला ना, लगेच निघायचं बाहेर. सो आम्हाला हे गिफ्ट कार्ड मिळालेलं आहे टाइमचं. आणि हे संपलं की लगेच बाहेर यायचं. काय हे संपलं तेवढे नाही संपले तरी चालेल. तिला काय समजलं? चल. माझा तिकीट बॅलन्स बघा. काय पाहिजे नाहीसा? 7200 असे तिकीट्स आमचे जमा झाले. नाहीसा आज फक्त एकच गिफ्ट मिळेल. कलर कार्निवल घ्यायचं का नाहीसा? हे बघ कलर कार्निवल. बाबा तेच 7900 आहे. कॅन्सल. बाबा काय तिकीटाचे कॉस्ट लावले. हा बोल. कोणती गाडी? ही स्पीड मास्टर. तिचं तू काय करणार नाहीसा? काहीतरी दुसरं तरी घे. कलर रेस. डायनोसॉर वाला काय? युनिकॉर्न वाला. युनिकॉर्न वाला घे. डायनोसॉर नको, युनिकॉर्न पण आहे. सो म्हणजे आजपर्यंत आम्ही जेवढे खेळलो त्याच्यातनं आम्हाला जेवढे पण तिकीट्स मिळाले ते ह्यात सगळे असे कॅल्क्युलेट झालेले. काय बोलते काय माहिती. सो 7200 होते, त्यातलं आम्ही 4250 यूज केलेत. म्हणजे मी ह्याचे काही पे केलेले नाहीये, तर तिकीट्समधनंच मला ते मिळाले. बाकीचं आम्ही बॅलन्स ठेवले. सो फायनली आम्ही घरी आलेलो आहोत आणि नायसाला काही धीर नाहीये. तिने आता तिचं उघडलंय पिटारा, म्हणजे जे आम्ही तिच्यासाठी ते आणलं, काय म्हणतात ते, काय होतं ते, मॅजिक गार्डन. ते एवढं छान आहे ना. म्हणजे त्यांनी फक्त शो साठी दाखवलंय. हे स्प्रे फक्त दाखवले, फक्त शो साठी स्प्रे. आणि ना हे मॅजिक मी पाणी टाकलं तर
हे खरं मॅजिक हे ग्रास होईल मग हे ना युनिकॉर्न काय होईल झालं हे काय होईल समजलं का तुम्हाला हिचं काय म्हणते ते मी तुम्हाला सांगतो. सो बेसिकली त्यांनी हे असा हा बॉक्स आहे त्याचं हे जे सेक्शन आहे हे कट करायचं. आतमध्ये त्यांनी प्रॉपरली हे सगळं दिलंय माती दिली आहे. ही माती अशी आहे की ह्यात पाणी टाकलं ना की ती आपोआप फुलते. सो हे त्यांनी असं ट्रे दिलेला आहे जो ट्रे इथे आपल्याला टाकायचा आहे. त्यात त्यांनी सीड्स पण दिलेले आहेत. हे सीड्स टाकायचे आहेत जेणेकरून हे जे इकडे तुम्ही बघतात हे सगळे असे येतील. त्यात त्यांनी ते स्प्रे करायला दिलेलं आहे आणि इथे खाली त्यांनी हे सगळं दिलेलं आहे. तिथे त्यांनी नंबरिंग दिले नंबरनुसार तिथे हे अटॅच करायचं आहे. हे बघा इकडे 3, 4 तसंच ह्याच्यावर पण आहे 3, 4 तिथे हे अटॅच करायचं. इट्स लाईक अ गार्डन बनेल तो आणि मग त्या गार्डनमध्ये हे सगळे जे ट्रीज आहेत ते ग्रो होत आहेत. इट्स लाईक दॅट. हे बघा असं दिसेल आणि ना ह्याचं इन्स्ट्रक्शन त्यांनी आता ते दिलेलं आहे. आता खूप लोक कदाचित विचारतील की हे कुठून घेतले. तुम्ही परत एकदा सांगते. टाइम झोनमध्ये आम्ही गेलेलो. त्या टाइम झोनमध्ये हे आम्हाला मिळाले. कदाचित ते तुम्हाला नॉर्मल गिफ्ट स्टोअरमध्ये सुद्धा मिळेल बट दिस इज अ नाईस ॲक्टिव्हिटी. ह्याची ॲक्च्युअल कॉस्ट ना मी सांगते किती. जसा बॉक्स आहे तो जरा ओके. सो याची ॲक्च्युअल कॉस्ट इथे त्यांनी दिली आहे. ओके झूम नाही होते. 599 हे बघा 599. सो हे आम्हाला त्या पॉईंट्स थ्रू मिळालेलं आहे. असे जर गेम्स दिले तर मुलांमध्ये काय काय डेव्हलपमेंट्स होऊ शकतात आणि हे ॲक्च्युली चांगलं आहे. प्लांट अ ट्री, सेव्ह द प्लॅनेट, स्प्रिंकलर इरिगेशन. सो आजचा दिवस हा असा गेलेला आहे. मी खूप 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 दमली आहे. म्हणजे सकाळी 5 वाजल्यापासून उभीच आहे. मध्ये मध्ये शूटच्या वेळेस आम्ही थोडंफार काय बसलो असेल तेवढंच, नाहीतर खूप चाललोत, खूप उभं राहून काय काय केलेलं आहे आणि मजा आली. पण आज एक वेगळा एक्सपिरियन्स होता माझ्या शूटचा. जेव्हा पण फोटोज येतील तेव्हा तुम्हाला ॲक्च्युली कळेल. कदाचित ते फोटोज जसं की मी नेहमीच म्हणते फोटोज फ्रॅक्शन ऑफ सेकंड्समध्ये आपण चेंज करतो. व्हिडिओ फ्रॅक्शन ऑफ सेकंड्समध्ये चेंज होतो असं स्वाईप केलं की. बट त्याच्या पाठीमागची मेहनत ही खूप आहे. खूप म्हणजे खूप आहे आणि मी सगळ्यांना या ह्याच्यात ॲप्रिशिएट करणार आहे आणि सगळ्यांना थँक्यू मला बोलायचं आहे. जेवढे लोक आजच्या दिवसात मला भेटले, जेवढ्या लोकांनी माझ्या या पूर्ण फोटोशूटमध्ये मला साथ दिलेली आहे, थँक्यू सो मच. सगळ्यांना थँक्यू सो मच. एक तर सगळ्यांचे हसरे चेहरे नुसते माझ्या अशा डोळ्यासमोर येत आहेत की किती लवेबल लोकांना मी आज भेटली आहे. आणि खरंच जसे माझे फोटोज येतील त्याच्यानंतर मी हा जो माझा आजचा एक्सपिरियन्स होता तुमच्याबरोबर मी नक्कीच शेअर करेल. आणि स्वतः मी मॉलमध्ये गेलेलो. आम्ही दोघींनी तिथे थोडंफार तिथे खाल्लं आणि निघताना ना आपण आपले जे प्लेट्स असतात आता आमच्या इकडे मॉलमध्ये हे नाही आहेत लाईक काय म्हणतात मोठे मोठे डस्टबिन्स नाही आहेत. काही मॉल्समध्ये कसं डस्टबिन्स असतात जिथे जाऊन आपण आपलं जे पण खाल्लेलं आहे वी जस्ट हॅव टू थ्रो आणि आपण मग ट्रे तिथे ठेवतो. पण इथे कसं ते ट्रॉलीवर येतात आणि मग ते क्लीन करून जातात. सो आम्ही उठलो आणि मी जस्ट पास झाली आणि मी त्यांना थँक्यू बोलली. त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल एवढी प्रिशियस होते ना. सो मी फक्त एवढंच सांगेल की आपण एक थँक्यू वर्डसुद्धा खूप काही चेंजेस घेऊन येतो. त्यांच्या चेहऱ्यावरती म्हणजे त्यांना ते एकदम असं एवढं मस्त वाटलं ना. मी जेव्हा त्यांना थँक्यू बोलली की त्यांच्या कामाला मी ॲप्रिशिएट करते. आपण कितीही लोकांना भेटलो असेल आणि आपल्यासाठी त्याने थोडं तरी काहीतरी केलं असेल ना तर आपण थँक्यू हे बोलायलाच पाहिजे. चूक झाली असेल तर सॉरीसुद्धा बोलायलाच पाहिजे. आणि हे ना मी ॲक्च्युली ह्या पूर्ण जर्नीमध्ये शिकली आहे. मी सुद्धा अशी आधी सॉरी किंवा थँक्यू तर बोलायची पण सॉरी बोलताना खूप विचार करायची की अरे कशाला वगैरे वगैरे. पण आता मला कळतं आहे की समोरचा माणूस हर्ट होत आहे आणि आपल्याला आणि आपली चूक आहे तर आपण त्यात सॉरी बोलायलाच पाहिजे. सॉरी बोलण्याने कोणी छोटं किंवा मोठं होत नाही. पण मी एवढंच सांगेल की थँक्यू
ग्रॅटिट्यूड ते असायला पाहिजे. ते खूप खूप चेंजेस घेऊन येतो. मला माहिती आहे त्या ज्या काकी होत्या त्यांना मी जेव्हा थँक्यू बोलली तेव्हा त्यांना खूप बरं वाटलं असं, कारण त्यांची स्माईल खूप काही बोलून गेली. त्यांना असं वाटलं असं की पूर्ण दिवसात आम्ही एवढं जे केलं त्यानंतर एक थँक्यू आलं आहे, म्हणजे त्यांना सुद्धा एक छान असं फील झालं असेल. तर असं पण होतं की आपण एक्सक्यूज मी बोलतो अँड आपण फक्त निघून जातो, त्या म्हणजे आपल्यासमोर कोणतरी असेल आणि आपण बोलतो ना एक्सक्यूज मी, आणि आपण फक्त निघून जातो. पण निघताना एक थँक्यू बोला, ते पण एक छान वाटतं. काहीही केलं असेल थँक्यू बोला. आजकाल नाहीसा थँक्यू बोलायला लागले छोट्या छोट्या गोष्टींवर, म्हणजे मला एवढं भारी वाटतंय ना. नाहीसा थँक्यू आई, आणि मग नंतर मी थँक्यू बोलाय यू वेलकम असं पण बोलते. सॉरी हे पण शब्द आता, म्हणजे पहिले ना ते महाग होते नाहीसाच्या तोंडातनं बोलणं, म्हणजे ते सगळं मी किती तिला बोलायची की नाहीसा असं नाही करायचं, यू शुड से थँक्यू. तरी थोडी फार कोणी स्ट्रेंजर वगैरे आलं ना तर लाजते, आमची नाहीसा खूप लाजते. बट घरात ती ॲटलिस्ट प्रत्येक गोष्टीवर थँक्यू बोलते, तर मला आवडतं येते है ना नाहीसा. हाऊ यू से थँक्यू. थँक्यू बोलायचं ना. आपल्याला कोणी मदत केली सॉरी पण बोलायचं ना. कधी सॉरी बोलायचं. मग तू चूक केली की सॉरीच बोलणार ना बाबू, है ना. पहिले म्हणजे नाहीसा असं आपण किती तिला ओरडलं ना तसं नाहीसाला फरक नाही पडायचा. नाहीसा तिचं लगेच डिस्ट्रॅक्ट व्हायची आणि काहीतरी वेगळ्याच टॉपिकवर लागायची. सो तिला तर सांगितलंय की तू यू शुड अंडरस्टँड की तू जे केलंय ते चुकीचं आहे आणि त्याच्यासाठी तुला ओरडलं जातं. सो यू शुड से सॉरी. आणि नाहीसा तिचा फेस युनिकॉर्नचा फेस बघा, बॉडी ग्रीन. मला बोलते माझ्याकडे व्हाईट कलर नाहीये. मग मी तिला बोलली कर तुला जो करायचा आहे कलर. वाव मस्त. आणि हे बघ हे बघ हे बघ हे काय लिहिले, आणि हे बघ काय छान आहे ग बाबू. पण अजून थोडस आपण विथ टाइम ते इम्प्रूव्ह होईल. ओके मस्त केलंय तू. आणि येस आपल्या मुलांना प्लीज अप्रिशिएट करा, कारण ते त्यांच्या वयात खूप काही करतायत. आपण ते एवढं पण नव्हतं करत, म्हणजे मी तरी नव्हती करत एवढं. सो हे जे अप्रिसिएशनचं, ग्रॅटिट्यूडचं, थँक्यूचं, हे मी ना आधी सुद्धा खूप 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 आधी मी हे मेन्शन केलेलं. तर मला एक कॉमेंट आलेला की हे सगळं बोलायची काय गरज आहे, आम्हाला काही समजत नाही का. पण नाही, काही लोकांना नाही समजत. मी तुम्हाला खरं सांगते. म्हणजे आपण ना कधी कधी ह्या सगळ्या गोष्टी विसरून जातो. आपल्याला नाही कळत की आपण समोरच्या व्यक्तीला किती एक हॅपीनेस देऊन जाऊ शकतो ह्या छोट्याशा वर्ड्सनी. अप्रिशिएट केल्यानंतर समोरच्या व्यक्तीला किती छान वाटू शकतो नाही समजत खूप लोकांना. सो मी एक फक्त एक म्हणते ना मी जे एक्सपिरियन्स केले तेच फक्त सांगण्याचा मी प्रयत्न करते, बाकीचं काय नाहीये. बाकी तर प्रत्येकाची लाईफ आहे. मी कोणाला फोर्स पण नाही करू शकत किंवा मी कोणाला काय असं पण नाही सांगू शकत की तुम्ही हेच करायला पाहिजे. एक फक्त सांगतेय मी, म्हणजे काय नाही. सो चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. हा व्लॉग मी इथेच एंड करते, कारण मी ना खूप 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 दमली आहे आणि मला अजून व्हिडिओ एडिट करायचा आहे. सो उद्या अजून खूप काही गोष्टी प्लॅन केलेल्या आहेत, ते उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. सो यू पीपल स्टे ट्यून. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.